नमस्कार भावी शिक्षकांनो आणि सेवेत असलेल्या शिक्षकांनो. टीईटीतील बालमानसशास्त्र या विषयातील एक एक मार्क हक्काचा ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ. जर का आपण पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि जर त्याच्यावर जर का प्रश्न आला तर तुमचा मार्क निश्चित करून घ्या. आणि दुसरा व्हिडिओ आपला कोणता आहे तर संघर्ष आणि समायोजन. संघर्ष आणि समायोजन याच्यावर प्रश्न आलेला आहे काय तर होय. याच्यात 2016 मध्ये, 2019 मध्ये आणि 2021 मध्ये एक प्रश्न हा सरळ आलेला आहे आणि एक प्रश्न हा उपयोजनात्मक आलेला आहे. सगळ्यात पहिले संघर्ष आणि समायोजन त्यातले हे जे काही टॉपिक आहे, हवे हवेसे संघर्ष, नको नकोसे संघर्ष, हवे नकोसे संघर्ष, हे कोणत्या उपपत्तीमध्ये दिलेलं आहे तर हे आपण लक्षात घ्या. सगळ्यात पहिले कार्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली आहे. कार्ट लेविन, कार्ट लेविन क्षेत्रीय उपपत्ती. आपला स्पेशल हा उपपत्तीवर व्हिडिओ येणार आहे. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, साधक अभिसंधान, मर्मदृष्टी, जड्ड, हल्ल या सगळ्यावर आपला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे. क्षेत्रीय आणि लेविन, बघा लेविन आणि क्षेत्रीय याचं जुळते काय, त्यामुळे क्षेत्रीय कार्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती असं आपण लक्षात ठेवू शकता. परंतु सध्याचा टॉपिक कोणता महत्वाचा आहे आपला, हवे हवेसे संघर्ष, नको नकोसे संघर्ष आणि हवं नकोसे संघर्ष. सगळ्यात पहिले संघर्ष म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या. संघर्ष म्हणजे जेव्हा आपल्या पुढे आव्हानात्मक परिस्थिती येते, जेव्हा आपल्या पुढे आव्हानात्मक परिस्थिती येते अशा व्यक्ती आपलं मन हे द्वंद्वात फसते, याला संघर्ष म्हणतात. जेव्हा आपल्या पुढे आव्हानात्मक परिस्थिती येते तशा वेळी आपलं मन हे द्वंद्वात फसते, हे कराव का ते कराव का दोन्ही नाही कराव का दोन पैकी एक कराव, अशाला किंवा दोन्ही कराव अशालाच आपण संघर्ष म्हणतो. समायोजन म्हणजे काय बघा, संघर्षाची व्याख्या लिहून सांगायची काय तर हो, जेव्हा आपले मन द्वंद्वात पडते त्याला संघर्ष म्हणतात, बरोबर आहे. आणि समायोजन म्हणजे काय, समायोजन म्हणजे समाजजन्य मार्गाने आपल्या मान्याला समर्थन देणे. समाजजन्य मार्गाने आपल्या मान्याला समर्थन दिले. इतकं टेन्शन घेऊ नका, कारण या व्याख्यावर कोणताही प्रश्न आलेला नाही, हे मी तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी सांगत आहे. समाजजन्य मार्गाने आपल्या मागण्याला समर्थन देणे. समायोजन बघा, आता आपल्या शाळा जे आहेत ते समायोजित होत आहे 15 मार्च 2024च्या GR नुसार. ते GR काढणं म्हणजे काय तर त्याला समाज मान्य मार्गाने त्याला समर्थन देणे, अशा प्रकारे आपण त्याला समजून घेऊ शकतो. संघर्ष आणि समायोजन यामधला पहिला टॉपिक आहे हवे हवेसे संघर्ष. हवे हवेसे संघर्ष म्हणजे नेमकं काय ते लक्षात घ्या. बघा, जेव्हा दोन्ही गोष्टी ह्या आपल्याला सारख्याच आकर्षित करतात, परंतु दोन्ही गोष्टीपैकी आपल्या हिशावर एकच येते, परंतु आपल्याला असं वाटतं ते दोन्ही आलं पाहिजे. कसं, घटस आधी उदाहरण लिहितो आणि ते समजून सांगतो. घटस्फोटित महिला, स्फोटित महिला हिला 2 मुलं आहे, परंतु घटस्फोट झाल्या कारणाने तिच्या वाटेवर एकच मुलगा येणार. असे उदाहरण याच्यासाठी घ्यावं लागते कारण माणसाला रपकन समजते हवे हवेशी संघर्ष. बघा, त्या बाईच्या मनात जे काही समस्या आहे, जे काही संघर्ष आहे, तो कोणता संघर्ष चालू आहे तिच्या मनात, हवे हवेशी संघर्ष. तिला दोन्ही पण हवे आहे,
परंतु दोनपैकी तिच्या हिच्यावर एकच आलेला आहे आणि दुसऱ्या वस्तूवर पण तितकंच प्रेम आहे, अशा व्यक्ती त्याला हवे हवेसे संघर्ष असे म्हणतात. हे समजलं असेल. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला नको नकोशे संघर्ष. नको नकोशे संघर्ष म्हणजे दोन्ही रस्ते, दोन्ही नकोच बापा, काहीच नाही, आम्हाला हे नाही पाहिजे आम्हाला ते नाही पाहिजे. उदाहरण बघा, रियाला रियाला फार अभ्यास करायचा पण नको आणि परीक्षेत नापास पण व्हायचं नाही. नको नकोशे संघर्षामध्ये बघा आपण बघितलेलं आहे की दोन्ही पण गोष्टी ह्या नकोच असतात. हे पण करायचं नाही, ते पण करायचं नाही, परंतु त्याचा जे आउटकम आहे हा चांगला निघाला पाहिजे, हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. उदाहरण बघा, रियाला फार अभ्यास करायचा नाही पण परीक्षेत नापास पण व्हायचं नाही. समजलं? नको नकोशे संघर्ष यावर सरळच प्रश्न आहे आणि उदाहरण पण त्या पेपरात असेच आहे. हवे नकोशे संघर्ष हे समजून घ्या एकदम साध्या सोप्या भाषेत. एखादा पदार्थ आपल्याला आवडतो परंतु पोटात जागा नाही म्हणून तो नकोसा वाटतो. उदाहरण, आणि हेच उदाहरण आलेलं आहे बरं. राहुल ला मिठाई खूप आवडते पण पोटात जागा नसल्या कारणाने ती नकोशी वाटते. नकोशी वाटते. बघा, संघर्ष आणि समायोजन हे टॉपिक आपण बघितलं आहे. संघर्ष आणि समायोजन हे कोणत्या उपपत्तीमध्ये आहे, तर हे कार्ट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये आहे. त्याचे मुख्य 3 प्रकार कोणते, तर हवे हवेसे संघर्ष, हवे नकोसे संघर्ष आणि नको नकोसे संघर्ष. हवे हवेसे संघर्ष म्हणजे काय, जेव्हा दोन्ही गोष्टी हे सारख्या प्रमाणात आपल्याला आकर्षित करतात परंतु त्यापैकी कोणते एकच आपल्या हिश्श्याला असतं, परंतु असं वाटते आपल्याला ते दोन्ही आपल्याच हिश्श्याकडे असलं पाहिजे, याला म्हणतात हवे हवेसे संघर्ष, दोन्ही असलं पाहिजे. त्याच्यानंतर नको नकोसे संघर्ष म्हणजे दोन्ही नसलं पाहिजे, मग हे पण नाही पाहिजे ते नाही पाहिजे पण रिझल्ट चांगला आला पाहिजे. जसं एखाद्या पोराला काय वाटते, मला अभ्यास नाही करायचं काम असलं पाहिजे पण मला नापासही नाही व्हायचं आहे, म्हणून ते दोन्ही गोष्टी नको नकोशा वाटते. आणि तिसरी आहे हवे नकोशे, यामध्ये एखादी गोष्ट ही आपल्याला आवडते परंतु काही तात्कालिक कारणामुळे ते गोष्ट आपल्याला नंतर ते नकोशी वाटते. जसं आता मिठाई खाऊ वाटते पण आता पोटातच जागा नाही तर ते मिठाई मग नकोशी वाटते. हे सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिसणार आहे. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढे आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.